मनपा प्रभाग क्रमांक 38 बालाजीनगर आंबेगाव कात्रज परिसरातील महिला भगिनींसाठी जनहित विकास मंच, स्वर्गीय श्री संभाजी नाना बेलदरे सामाजिक ट्रस्ट, राष्ट्रशक्ती प्रतिष्ठान, प्रगती फाउंडेशन, जनहित विकास मंच आणि मानवता प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रमाचा आनंद हजारो महिलांनी घेतला। यासाठी निमंत्रक म्हणून पुणे शहराचे माजी महापौर दत्ताभाऊ धनकवडे, माजी नगरसेवक प्रकाश शेठ कदम, माजी नगरसेविका स्मिताताई कोंढरे, माजी नगरसेवक युवराज बेलदरे व सामाजिक कार्यकर्त्या सारिका फाटे होते। तर कार्यक्रमाचं सादरीकरण अभिनेते ओम यादव यांनी त्यांच्या बहारदार व मनोरंजनात्मक शैलीत महिला भगिनींसाठी विविध खेळ घेत सर्वांचंच मनोरंजन केलं। हा कार्यक्रम महिलांसाठी एक अद्वितीय अनुभव, सुखद आणि संस्मरणीय क्षणांचा उत्सव ठरला। कार्यक्रमादरम्यान भाग्यवान महिलांना लकी ड्रॉच्या माध्यमातून दुबई ट्रिप, एक 4-चाकी गाडी, 9 ज्युपिटर स्कूटी गाडी, LED टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, घरगुती चक्का, ओव्हन, गॅस शेगडी, पैठणी आदी भरघोस बक्षिसं देण्यात आली। सदर कार्यक्रमासाठी हजारो महिलांनी सहभागी होत कार्यक्रमाचा आनंद घेतला। या बालाजीनगर कात्रज आंबेगाव प्रभागामध्ये खेळ पैठणीचा होम मिनिस्टर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता। या कार्यक्रमाच्या निमित्तानं या आंबेगाव परिसरातील अनेक लाडक्या बहिणींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला आणि त्यामध्ये सर्व खेळामध्ये त्यांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये आनंद लुटलेला आहे। सर्वांच्या चेहऱ्यावरती एक वेगळा भाव या ठिकाणी दिसून येत होता। नक्कीच आता निवडणुकीची धामधूम तर सुरूच आहे। या निवडणुकीच्या धामधुमीमध्ये प्रचाराची आमची आघाडी या ठिकाणी जोरात चालू आहे आणि चांगली घेतलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे आमचे पॅनल आहे हा अत्यंत चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करतोय। प्रत्येक जण प्रत्येकाच्या भागामध्ये चांगल्या प्रकारे प्रचार चालू आहे आणि इथून मागील काळामध्ये या परिसरामध्ये सर्व नगरसेवकांनी एक चांगल्या प्रकारची विकास कामं केलेली आहेत। नागरिकांचं त्यामध्ये समाधान आहे आणि नक्कीच मतदार बंधू आणि भगिनी या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पॅनलच्या मागे खंबीरपणे उभे राहतील असा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो। आजच्या कार्यक्रमामध्ये हा कार्यक्रम इलेक्शनच्या याच्या संदर्भात नाही, परंतु आम्ही या ठिकाणी लोकांचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न आणि लोकांना आनंद मिळण्याचा कार्यक्रम। आम्ही आमच्या प्रभागामध्ये ज्यावेळेस आमची भारती कदम निवडून आली त्यावेळेस जी आश्वासन दिली होती त्या आश्वासनची पूर्तता करून त्याशिवाय वेगवेगळे प्रोजेक्ट त्या ठिकाणी केले। 3.5 एकरामध्ये महावीर उद्यान गार्डन केलं, अहिल्याबाई होळकर हॉल, जिम, बीज, आपले अब्दुल कलाम स्विमिंग टँक आणि जिम असं जी मोठी मोठी कामं केली। ई लर्निंग स्कूल मुलांना इंग्लिश मिडियम शिकण्यासाठी, तसेच हुजूर पागा शाळा इंग्लिश मिडियम शिकण्यासाठी मुलींची ती त्या ठिकाणी आणली। म्हणजे भारती कदमनी जी दिलेली आश्वासन होती ती पूर्ण केली आम्ही। आणि याशिवाय त्यानंतर निवडणूक झाली, त्यानंतर लोकांनी मी स्वतः उभं राहिलो त्यावेळी भरभरून लोकांनी मतदान केलं आणि मी पुण्यामध्ये 2 नंबर मताच्या लीडने 8,500 मताच्या लीडने निवडलं। आता आमच्या प्रभागाची बाजी आहे 3 तुकडे केले, 3 तुकडे 3 बाजूला जोडल्यामुळे हा नवीन प्रभाग ह्या ठिकाणी आलाय। या नवीन प्रभागामध्ये ह्या ठिकाणी आंबेगाव, जांभवाडी, खुर्द, आंबेगाव, बुद्रुक, इतर भाग, कोळेवाडी ह्या ठिकाणी मी पूर्वी काही कामं केली आहेत वार्डला समजून। आता खरं पाहता आज 27 डिसेंबर माझा जन्मदिन आहे आणि हे औचित्य साधून प्रभागामध्ये होम मिनिस्टरचा कार्यक्रम आम्ही सगळ्या 5 जणांनी राबवलेला आहे। त्या माध्यमातून अनेक महिलांनी ह्या कार्यक्रमाचा खरंच खूप आस्वाद घेतलेला आहे आणि ज्या गरजवंत महिला आहे अशाच महिलांना बक्षिसं मिळाले आहेत आणि सगळ्यांनी मनसोक्त आनंद घेतला आहे।
त्यांचं समाधान आज खरंच आम्हाला ही आमच्या कामाची खूप मोठी पावती आहे. पुणे शहरातला सगळ्यात मोठा प्रभाग म्हणजे 38 नंबरचा प्रभाग झालेला आहे. जवळजवळ 1.5 लाख मतदान या प्रभागामध्ये आहे आणि जर तसं पाहिलं तर अस्थिर लोकसंख्या जवळजवळ 5 लाख लोकसंख्या या संपूर्ण प्रभागामध्ये जर आपण पाहिलं तर आज 10 गावांचा प्रभाग, त्याच्यामध्ये आंबेगाव बुद्रुक असेल, खुर्दा असेल, जांभळवाडी, कोळेवाडी असेल, त्याचप्रमाणे बालाजीनगर, धनकवडी, कात्रज, मांगडेवाडी, भिलारवाडी, गुजर, निंबाळकरवाडी या भागामध्ये खरं तर गेल्या 9 वर्षापासून प्रतिनिधी म्हणून या भागाचा मी त्या ठिकाणी काम करतोय. अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प खरं तर मी असेल, आमच्या भगिनी स्मिताताई असतील, दत्ताभाऊ असतील, प्रकाश भाऊ असतील, आमचे विकास नाना असतील, यांच्या माध्यमातून खरं तर आम्ही या भागात यशस्वीपणे त्या ठिकाणी करण्यात यशस्वी झालो. आणि आज जर पाहिलं तर खरं तर हा नव्यानं भाग असल्यामुळे या भागात जी काही प्रलंबित कामं आहे त्याच्या बाबतीत येणाऱ्या काळामध्ये खूप चांगलं काम करण्याचा सोर्स त्या ठिकाणी आहे. कारण आज हा दक्षिण पुणे जो आपल्या शहराचा दक्षिण भाग म्हणून त्या ठिकाणी ओळखला जातो आणि नवीन भाग महापालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आलेले 34 गावांमध्ये आंबेगाव बुद्रुक असेल, खुर्दा असेल किंवा या वाड्या असतील, त्याच्यामध्ये प्रामुख्याने खूप कामं करण्यासारखी आहे. नमस्कार, मी सौ सारिका विकास नाना फाटे. मी या कार्यक्रमाचं आयोजन विकास नाना किंवा बाकीचे सगळे जे आहेत त्यांनी सहकारी आहेत त्यांनी केलं आहे. ते खूप मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि मला या प्रभागात काम करायला आवडेल. कारण आता चॅलेंजेस खूप आहेत. कारण मागची टर्म जी मिस झालेली आहे त्यामुळे जे पेंडिंग कामं आहेत त्यामुळे आत्ताचा जो येणारे नगरसेवक, भावी नगरसेवक असतील त्यांच्यावर तो वर्कलोड जास्त असणार आहे. त्यामुळे काम करण्याची जर पद्धत योग्य असेल, शिस्तबद्ध असेल तर नक्कीच काम चांगलं होईल. आणि आज स्मिताताईंच्या वतीने आणि स्मिताताईंच्या जोडीने, प्रकाश कदम असतील त्यांच्या जोडीने, युवराज बेलदरे असतील त्यांच्या जोडीने आणि महापौर आपले माजी महापौर दत्ताभाऊ धनकवडे यांच्या जोडीने ह्या प्रभागामध्ये बरेचसे कामं झालेली आहेत. आता त्यामध्ये आम्ही नव्याने पदार्पण केलेलं आहे. मी स्वतः योग शिक्षिका आहे. मी मागच्याच वर्षी MA केलं आहे योगशास्त्रामध्ये. म्हणजे मला शिकण्याची आवड आहे. याही गोष्टी मी शिकून घेईल आणि एकदम समर्थपणे पुढे जाईन. मला महिलांच्या शारीरिक तसेच मानसिक सबलीकरणासाठी फार काम करण्याची गरज म्हणजे इच्छा आहे आणि मी त्यांच्यासाठी नक्की लढेन आणि भिडेन प्रशासनाला. एवढंच मी आत्ता सांगते. पुढचं मी न बोलता कार्य करूनच दाखवेन. धन्यवाद.